नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज फ्रूट कस्टर्डची रेसिपी करणार आहोत। तर मी 1 लिटर दूध घेतले, याला गरम करून थंड करायचं आपल्याला आणि त्यात हे कस्टर्ड पावडर आहे ना, 1 लिटरसाठी 2.5 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आणि वेगळं त्यात घालून थोडंसं दूध घालून त्यात कस्टर्ड पावडर घालून मग थंड करायला ठेवायचं आहे। हे असं होतंय। आता ह्यात आपण ह्याला थोडं थंड करायला ठेवायचं 30 मिनिटं। थोडंसं दूध तापत ठेवायचं, त्यात कस्टर्ड पावडर घालून दुसऱ्या दुधात 2.5 चमचे ते त्यात दूध उकळल्यानंतर ते घालायचं आहे आणि मग हे थंड करायला ठेवायचं आता। आणि मग हे असं होतं। आता ह्यात बघा, आपल्याला तुमच्याकडे जी जी फळं आहेत ना ती घालून घ्या। मी 2 सफरचंद घेतल्यात, 1 डाळिंब घेतलाय आणि 2 चिक्कू घेतल्यात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केळी वगैरे पण घालू शकता। आता हे घालून घेऊया आपण आणि थोडंसं काजू लागणार आहे आपल्याला आणि बदाम लागणार आहे। तर चला तर मग आता आपण ह्याला फ्रूट कस्टर्ड करून घेऊया। हे काजू घालते मी, हे बदाम घालूया आणि साखर अर्धी वाटी एवढी घातलेली मी, त्यात अर्धी वाटी एवढी साखर घातलेली। जास्त साखर घालायचं नाही आहे दूध उकळायच्या वेळेला। आणि आता हे सगळे फळं घालून घेऊया। चिक्कू घालायचं आहे, डाळिंब घालायचं आहे, तुमच्याकडे असल्यास तर तुम्ही बनाना पण घालू शकता। तस सफरचंद घालूया आणि ह्याला आता आपण छानपैकी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये खालच्या कप्प्यात ठेवून टाकायचं आहे। फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं आपल्याला। बघा, तर छानपैकी मिक्स करून घेते मी। आणि मग मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आता हे थंड करायसाठी फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग मी तुम्हाला दाखवते। बघा, आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे। आता कसलं भारी झालंय बघा। या तुम्ही पण खायला नक्की, गार गार झालंय मस्त। माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।